माझ्या वडिलांनी माझे बालपणीच एका अशिक्षित आणि अडाणी मुलीशी लग्न लावून दिले होते. ती मुलगी मला अजिबात आवडत नव्हती. मी मोठा झाल्यावर मन लावून शिक्षण घेतले आणि प्राध्यापक झालो. वडिलांच्या निधनानंतर मी त्या मुलीला कधीच घरी आणले नाही. नंतर मी एक अतिशय सुंदर आणि सुशिक्षित मुलीशी विवाह केला. पण लग्नाला अवघं 1 वर्ष झाले असतानाच तिचे निधन झाले. सगळे लोक सांगू लागले की माझी पहिली पत्नी वेडी झाली आहे. एके दिवशी अचानक मी तिला पाहिलं. दुसरे लग्न करावे की नाही या विचारामुळे निखिलची मानसिक अवस्था विचित्र झाली होती. पण जयश्रीला पाहून आल्यानंतर विवाह न करण्याचा विचार बदलू लागला होता. पहिली पत्नी सुलभा, तिच्या निधनाला अजून 1च वर्ष पूर्ण झाले होते. त्यावेळी त्यांनी ठाम निश्चय केला होता की आता पत्नीची जागा कोणालाही येऊ देणार नाही. पण जयश्रीचे सौंदर्य पाहिल्यानंतर तो ठाम निश्चय डळमळू लागला. त्याच्यातच घरच्यांनी लग्नासाठी होकारही दिला. त्यामुळे निर्णय न होण्याची स्थिती निर्माण झाली. म्हणून प्राध्यापक त्रिपाठी यांचा सल्ला घ्यावा असे ठरले. ते जवळचे मित्र तर होतेच, शिवाय समजूतदार, शांत स्वभावाचे आणि तत्वनिष्ठ माणूस होते. मित्रा, मी फार मोठ्या संकटात आहे. पुन्हा लग्न करावे की नाही असे निखिलने थोड्या संकोचानेच विचारले. पुन्हा नाही निखिल, त्रिपाठी म्हणाले. तू तुझ्या बालपणीच्या पत्नीला का विसरतोस? मी सांगतो, पुन्हा लग्न करण्यापेक्षा तिलाच घरी घेऊन ये. ती चांगली मुलगी आहे. तू तिला सोडून दिलेस म्हणून ती बिचारी भावाची सेवा करत आयुष्य घालवत आहे. कधीतरी तिचीही आठवण काढ. निखिलला त्रिपाठीकडे सल्ला द्यायला आल्याचा पश्चाताप झाला. त्याच्या बोलण्याने प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला. जिचा चेहरा सुद्धा नीट पाहिला नाही, जिच्याशी अनेक वर्षापूर्वीच नाते तोडले, त्या वेडसर स्त्रीला आता घरी आणायचे का? तिचे नाव जानकी होते. त्यावेळी निखिल साधारण 16-17 वर्षाचा होता. त्याला शिकायचे होते, पुढे जायचं होतं. पण कुटुंबातील बालविवाहाच्या प्रथेचा तो बळी ठरला. वडिलांच्या दबावामुळे नकार देत असतानाही जानकीशी लग्न करावे लागले. जानकी तेव्हा खूप लहान होती. त्यामुळे संसार सुरू करण्याचा विधी काही वर्षानंतर होणार होता. त्यामुळे निखिल आनंदी झाला. वडिलांनी गळ्यात घातलेले जानकी नावाचे ओझे काही वर्ष तरी टळले होते. त्याने पूर्ण मन लावून शिक्षणाला सुरुवात केली. याच काळात निखिलच्या वडिलांचे निधन झाले. आई तर आधीच गेली होती. वडीलच कधी कधी जानकीची चौकशी करत असत. पण त्यांच्या निधनानंतर निखिलने जणू जानकीला पूर्णपणे विसरूनच टाकले. काही वर्षानंतर जानकीच्या वडिलांनी संसार सुरू करण्याबद्दल बोलणे काढले. तेव्हा निखिलने आत्ता नाही असं म्हणत विषय टाळला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो प्राध्यापक झाला. बाह्य दिखाव्याला महत्त्व देणारा तो आधीपासूनच होता. प्राध्यापक झाल्यानंतर अशिक्षित आणि साधी जानकी त्याला आपल्या संसारासाठी अयोग्य वाटू लागली. त्याने स्पष्ट सांगितले की अशा अडाणी पत्नीला तो घरी आणणार नाही. अनेक मुली पाहिल्यानंतर त्याने सुलभाईला पत्नी म्हणून निवडले. श्रीमंत घराण्यातली सुलभाचे सौंदर्य, शिक्षण आणि राहणीमान पाहून निखिल फार आनंदी झाला. हे खरे आहे की सुलभाने कधीही घरातील जबाबदाऱ्या स्वतः सांभाळल्या नाहीत. सर्व कामांसाठी तिने नोकरच ठेवले होते आणि स्वतः दिवसभर घरात बसून राहत असे. पण निखिलला याची काहीच तक्रार नव्हती. दुसरीकडे जानकीबद्दल कधी मधी असे ऐकू येत असे की तिचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ती दिवसभर पूजा, प्रार्थना आणि घरकाम यातच वेळ घालवत असे. कोणाशी बोलणे, उठणे, बसणे काहीच नाही. पण या गोष्टीचा निखिलवर काहीही परिणाम होत नव्हता. तो तर नीटनेटकी सुसंस्कृत पत्नी सुलभा मिळाल्याच्या आनंदात मग्न होता. पण कदाचित जानकीच्या वेदनेचा परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला. मागच्या वर्षी सुलभाला असा ताप आला की ती बरीच दिवस आजारी राहिली आणि शेवटी तिचे निधन झाले. तिच्या जाण्यानंतर निखिल पुन्हा एकदा एकटा राहिला. घरात 2 नोकर होते. 1 वर्षभर आयुष्य असंच शांतपणे चालू राहिलं. पण नंतर लोक सल्ले देऊ लागले की आता वय तरी किती आहे, असं एकतरी आयुष्य कसे काढणार? लग्न करून टाक, तुला आधारही मिळेल व वंश वाढण्यासाठी घराचा दिवा देखील हवा. लोकांच्या या सल्ल्याचा परिणाम
असा झाला की पुन्हा विवाहाचा विषय निघू लागला. खरे तर निखिल थोडा दिखाऊ स्वभावाचा असला तरी तो वाईट माणूस नव्हता. त्याच्या इतर मित्रांनीही त्याला हेच सांगितले की जानकीलाच परत बोलवून घ्यावे. निखिलने विचार केला की यात काहीच गैर नाही. स्वाभिमानी जानकी कदाचित परत येणारच नाही आणि आलीच तरी मी तिच्याशी इतके कडक वागत की 4 दिवसातच ती स्वतःहून निघून जाईल. असे केल्याने मित्रांमध्ये माझी प्रतिमा चांगली राहील आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या जानकीसोबत संसार करण्याची वेळही येणार नाही. निखिल स्वतः गेला नाही तर आपल्या नोकराला जानकीला घेऊन यायला पाठवलं. त्याचा विचार असा होता की नोकराला पाहूनच जानकी परत येणार नाही. पण तसे झाले नाही. संध्याकाळी निखिल महाविद्यालयातून परतला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लास घेऊन समोर उभी होती. निखिल आश्चर्यचकित झाला. चहा करू का? काही खाणार का? नाश्ता तयार आहे, असे त्या स्त्रीने विचारले. तो आवाज ऐकून निखिल भानावर आला. तो काही बोलणार इतक्यातच ती म्हणाली, मी जानकी आहे. कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल. हो हो ठीक आहे, असे निखिल थोडा कडक आवाजातच म्हणाला, जणू काही आधीच ठरवून ठेवले होते. मला नाश्ता नको, चहा घेतला तरी थकवा जाईल. उत्तराची वाट न पाहता जानकी स्वयंपाकघराकडे वळाली. निखिल थक्क झाला. सुलभा जिवंत असताना महाविद्यालयातून परतल्यावर कधी पाण्याचा ग्लासही घेऊन उभी राहिली नव्हती. चहा नाश्ता विचारणे तर दूरच. तिच्या काळात ही सगळी कामे नोकरच करत असत. तेवढ्यात जानकी चहा घेऊन आली. निखिलने चहा प्यायला आणि ताजेतवाने वाटू लागलं. पण त्याला घरात जास्त वेळ थांबायचे नव्हतं. जानकी आपल्याला गुंतून ठेवण्याच्या विचारात आहे असं त्याला वाटत होते. तिला आणखी संधी द्यायची त्याची इच्छाच नव्हती. म्हणून तो लगेच बाहेर निघून गेला. उशिरा रात्री घरी परतला तेव्हा जानकी सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती. त्याला पाहताच ती म्हणाली, हातपाय धुवा, मी जेवण वाढते. घरात नोकर नाहीत का? मी त्यांच्याकडून जेवण मागवतो. तुला त्रास करण्याची गरज नाही. निखिल म्हणाला. नवऱ्याला जेवण नोकरांनी वाढावे असे संस्कार माझे नाहीत. शिवाय इतक्या पूजा पाठानंतर तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, ती मी वाया जाऊ देणार नाही. जानकी शांतपणे म्हणाली. निखिल काहीच बोलू शकला नाही. अशा प्रकारचे संस्कार पाहण्याचे भाग्य त्याला आयुष्यात कधीच लाभले नव्हते. आई लहानपणीच गेली होती आणि पत्नी सुलभा स्वतःच्या सजावटीतून कधीची वेळच मिळाला नव्हता. तो हातपाय धुवून जेवायला बसला. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण त्याला वाढत होतं. लहानपणापासून आजवर त्याने फक्त नोकरांच्या हातचेच अन्न खाल्ले होते. त्या प्रेमाची गोडी त्याला जेवणाच्या चवीत स्पष्ट जाणवत होती. तरीही त्याने कौतुकाचा एक शब्दही काढले नाहीत. जानकीने असा गैरसमज करून घेऊ नये की त्यांचे नाते पुन्हा जुळत आहे अशी त्याची इच्छा नव्हती. तो शांतपणे जेवून झोपायला गेला. सकाळी काही न बोलता तो लवकर निघून गेला, जेणेकरून त्या पतिव्रतेला सामोरे जावे लागू नये. पण दिवसभर एक गोष्ट त्याला सतत जाणवत राहिली. जानकी त्याच्या मनातून आणि विचारातून जातच नव्हती. महाविद्यालय सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसणे ही त्याची जुनी सवय होती. पण आज मात्र त्याला घरी जायची अजिबात इच्छा होत नव्हती. घरात एक अनोळखी स्त्री असताना तिथे जाणे त्याला योग्यच वाटत नव्हते. मनात एक विचित्र गुंतागुंत निर्माण झाली होती. ती पत्नी म्हणून आपले सगळे हक्क बजावण्याचा प्रयत्न करत होती आणि तो मात्र हे पूर्णपणे विसरून गेला होता की कधी काळी त्यांचा विवाह झालेला होता. पण कितीही उशीर झाला तरी घरी परतणे तर भागच होते. घरी परतल्यावर पुन्हा जानकी वाट पाहत असल्याचे दिसले. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, माझी सेवा करण्यासाठी घरात नोकर आहेत, तुम्ही काळजी करू नका. निखिल म्हणाला. मी नोकरांना सुट्टी दिली आहे. मला न विचारता कशी? जानकी म्हणाली. मी तुमची पत्नी आहे. निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. आता मी आले आहे तर नोकरांची गरजच काय? निखिल चिडला. ही उगाचच अधिकार दाखवत आहे आणि घरावर हक्क सांगण्याचा प्रयत्नही करत आहे असे त्याला वाटले. पण तो काहीच बोलू शकला नाही. त्या रात्री त्याला नीट झोपही लागली नाही.
त्यामुळे सकाळी लवकर उठून निघून जाण्याची त्याची योजना फसली. सकाळ सकाळी जानकीशी सामना होणारच होता. ती चहाचा ट्रे घेऊन थेट आली. निखिल घाईघाईने आपले कपडे सावरू लागला. तू इथे का आलीस? तो चिडून म्हणाला. चहा द्यायला. आणि काय? मी तुमच्या खोलीतही येऊ शकत नाही का? निखिलच्या मनात आले, ही स्त्री किती निर्भय आहे. ती तर रोज नव्या नव्या अधिकाराचे दावे करत माझ्या आयुष्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, चहा ठेवा, मी पिऊन घेईन. तुम्ही माझ्याशी नजर चुकून का बोलता? माझा चेहरा इतका काही वाईट नाही की सकाळी पाहिलात तर दिवसभर पाणीही मिळू नये. असं म्हणत ती खिळखिळून हसली आणि बाहेर निघून गेली. पहिल्यांदाच निखिलने जानकीकडे नीट नजर टाकून पाहिले. ज्या कल्पनेतून त्याने जानकीला सोडून दिले होते ती तशी मुळीच नव्हती. सौंदर्यात ती सुलभापेक्षा कमी नव्हती. ना तिचे राहणे वागणे बेढब होते, ना सुलभासारखा कृत्रिम सजावटीचा थर तिने लावलेला नव्हता. पण तिच्या साधेपणात एक वेगळीच मोहकता होती. पण लगेचच निखिलच्या मनात आले, मी हे सगळा का विचार करतोय? आपला तिच्याशी काय संबंध? ती कशीही दिसो. चहा पिऊन तो खाली आला तेव्हा घर पूर्णपणे बदलल्यासारखे वाटले. सगळ्या घरात अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. बहुतेक जानकीने नुकतीच पूजा करून घेतली असावी. निखिल खाली येतात जानकी प्रसादाचं ताट घेऊन समोर उभी राहिली. पण निखिलला यात काहीही रस नव्हता. मी कधीही पूजा अर्चा करत नाही आणि मला देवावर विश्वासही नाही. वडिलांच्या निधनानंतर या घरात कधीच पूजा झालेली नाही. त्यामुळे बरे होईल की तूही इथे तुझे हे सगळे प्रकार बंद करशील आणि हे घर तुझ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करू नकोस, निखिल मुद्दामून कडक शब्दात म्हणाला. तरीही जानकीच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही दिसला नाही. मी घर माझ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत नाही, पण मी या घरात आले तरी माझी पूजा अर्चा थांबणार नाही. वर्षानुवर्ष देवाची उपासना करूनच मला तुम्ही मिळालात. आता काम झाले म्हणून देवाला विसरले असं त्यांना वाटलं तर? निखिल पुन्हा चकित झाला. ज्या स्त्रीला पतीचे कारण नसताना टाकून दिले ती त्याच्या पतीसाठी व्रत उपवास आणि पूजा कशी काय करू शकते? आणि कोणत्या विश्वासावर? जणू काही जानकीने त्याच्या मनातील विचार ओळखले. मला विश्वास होता की देव माझ्याशी वाईट करणार नाही. जन्मोजन्मीचे नाते असे सहज तुटत नसतं. ज्याला कधी नीट ओळखण्याची संधीही मिळाली नाही त्याच्यावर इतका विश्वास ठेवता येत नाही. तो विश्वास देवावर आहे, ती शांतपणे म्हणाली. हे सगळं निरर्थक आहे. मला अडकवण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठीची ही युक्ती आहे, पण मी या बोलण्याला भुलणार नाही, असे निखिल मनात म्हणाला. असेच एक महिना कसा निघून गेला ते निखिललाही कळले नाही. पण या काळात त्याला जाणवू लागलं होते की जानकीची उपस्थिती आता त्याला वाईट वाटत नव्हती. खरं तर घर म्हणजे काय, ते कसं जगलं जातं आणि जपलं जातं हे जानकी या घरात आल्यानंतरच त्याला समजलं होतं. तो नको असतानाही तिच्या प्रत्येक बोलत्याची प्रत्येक हालचालीची सुलभाशी तुलनाच करत असे आणि या तुलनेत जानकी नेहमीच सुलभापेक्षा वरचढ ठरे. पण हे तो जानकीला कधीच दाखवू इच्छित नव्हता. उलट तो प्रत्येक वेळी तिला टोमणे मारायचा, कडू शब्द बोलायचा, अपमानही करायचा, एक संधीही जोडायचा नाही. तरीही जानकी प्रत्येक परिस्थितीत शांत राहायची. कुठलीही अपेक्षा नाही, कुठलीही स्वप्ने नाहीत. कदाचित पतीच्या घरात जागा मिळाल्यावर तिची सगळी स्वप्ने संपली असावीत. पण याच दरम्यान एक घटना घडली. निखिल आपल्या खोलीत झोपलेला होता. मध्यरात्री उलटून गेली होती. अचानक कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवताच तो घाबरून उठून बसला. तो जानकीचा हात होता. त्याने पुढे मागे काही न पाहता तिच्यावर ओरडायला सुरुवात केली. लाज नाही वाटत का तुला? अर्ध्या रात्री एका पुरुषाच्या खोलीत असं येताना आत्तापर्यंत जे करत आली आहेस त्याची ही हद्द आहे का? तू मला सतत दुर्लक्ष करीत राहिलास. माझ्या घरावर जबरदस्तीने अधिकार गाजवत आलीस तरी मी काहीही बोललो नाही. पण आता तू माझ्या शरीरावरही अधिकार गाजवायची योजना करू लागली आहेस.
जेव्हा मी तुला पत्नी मानतच नाही, तर तू माझ्या गळ्यात का पडली आहेस? छी, मी तर समजत होतो की तू सभ्य आणि संस्कारी स्त्री आहेस. जानकीचे डोळे पाणावले, पण तिने एक शब्दही बोलला नाही. ती ताबडतोब खोलीबाहेर निघून गेली. सकाळी निखिलचे डोळे उघडले तेव्हा त्याला वाटलं की आज चहा तरी मिळेल की नाही याची शंकाच आहे. रात्री इतके ऐकल्यानंतर जानकी नक्कीच रागून बसली असणार. पण खाली उतरल्यावर पाहतो तर जेवणाच्या टेबलावर चहा आणि नाश्ता तयार होता. मग रोज सारखे जानकीचा चेहरा हसरा कुठेच दिसत नव्हता. तो अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहू लागला, पण जानकी दिसली नाही. आता त्याला वाटू लागले की कदाचित रात्री आपण जरा जास्तच बोललो. अशा पद्धतीने वागायला नको होते. पण लगेचच त्याने स्वतःलाच समजवले, बोलून गेलो म्हणजे गेलो. एवढ्याशा गोष्टीसाठी माफी थोडी मागायची. त्या दिवशी निखिल महाविद्यालयात गेला, पण अध्यापनात त्याचे मन अजिबात लागत नव्हते. पहिल्यांदाच जानकीचा अपमान केलेला त्याला इतके वाईट वाटत होते. खूप विचार केल्यानंतर शेवटी त्याने ठरवले की संध्याकाळी घरी जाऊन जानकीला सांगायचे की रात्री चूक झाली. अचानक झोपेतून उठल्यामुळे घाबरून काहीही बोलून गेलो. पण आवाज थोडा कडकच ठेवायचा. हो, हेच योग्य राहील. कसे बोलायचे, काय सांगायचे याची पूर्ण रूपरेषा त्याने दिवसभर मनात अनेकदा सराव करून पाहिली. संध्याकाळी घरी परतल्यावर रोज सारखी जानकी पाण्याचा ग्लास घेऊन समोर आली नाही. त्याला थोडी अस्वस्थता वाटली. गेल्या 1.5 महिन्यात घरी येतात जानकी दिसण्याची त्याला सवयच लागली होती. तेवढ्यात नोकर गोपाळ पाणी घेऊन आला. अरे, तू कधी आलास? निखिलने विचारले. मालकिनीने निरोप पाठवला. त्या निघून जात आहेत म्हणून तुमची काळजी घ्यायला मी आजच यावे असे सांगितले. आणि हो, तुमच्यासाठी एक पत्र ठेवून गेल्या आहेत. ठीक आहे, तू जा. एक कप चहा करून आण असे सांगून निखिल पत्र वाचायला बसला. पत्र असे होते, तुम्हाला कोणत्या संबंधाने हाक मारावी हे मला समजतच नाही, म्हणून कोणतेही संबोधन न देता हे पत्र लिहित आहे. माझ्या जाण्याने तुम्ही आनंदी असाल हे मला माहीत आहे, आणि मी या घरात आले त्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही मला घर सोडायला भाग पाडत होतात हेही मला ठाऊक आहे. म्हणूनच तुम्ही प्रत्येक वेळी माझा अपमान करीत राहिलात. नाहीतर इतके कठोर शब्द बोलणे तुमचा स्वभाव नाही हे मी पहिल्या दिवशी तुमचा चेहरा पाहून ओळखले होते. तुम्ही तुमच्या उद्देशात यशस्वी झालात. मला कोणतीही तक्रार नाही. देवाने काही दिवस का होईना पण पतीची सेवा करण्याची संधी मला दिली. त्यासाठी मी त्यांची मनापासून कृतज्ञ आहे. उरलेले आयुष्य मी याच आठवणींवर जगणार आहे. हे पत्र तक्रार करण्यासाठी नाही, तर फक्त माझी बाजू सांगण्यासाठी आहे. खोटेपणाला खोटे सिद्ध करण्याची गरज नसते आणि मला तशी सवयही नाही. त्या रात्री मी तुमच्या खोलीत तुमचे प्रेम मिळावे या इच्छेने आले नव्हते. पतीचे प्रेम मिळावे अशी कल्पनाही मी करू शकत नाही. खरे तर त्या दिवशी स्वयंपाकघरात काम करताना मी पडले आणि मला फार दुखापत झाली. वेदना सहन होत नव्हत्या म्हणून औषध घ्यायला खोलीत आले. तुम्ही उठू नयेत असे मला वाटले, कारण दिवसभर तुम्ही थकलेला असतात. औषधांची पिशव्या तुमच्या उशाखाली होती म्हणून ती स्वतः काढण्याचा प्रयत्न केला. पतीच्या पलंगाला हात लावणे हेही पत्नीचे इतके मोठे अपराध ठरेल असं मला माहीत नव्हतं. मी तुमच्या कित्येक गोष्टी सहन केल्या, पण मी माझ्या चारित्र्यावर संशय सहन करू शकत नाही, म्हणून मी निघून जात आहे. गोपाळला बोलवून त्याला सगळी माहिती दिली आहे. तो माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुमची काळजी घेईन. जानकीचे पत्र वाचताना निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित ते पश्चातापाचे अश्रू होते. नाही, आता तो जानकीला पुन्हा कधीही एकटी सोडणार नव्हता. आणि जेव्हा जानकीसारखी पत्नी आहे तेव्हा पुन्हा विवाह करण्याचा तर प्रश्नच उरत नव्हता. यावेळी तो स्वतः जानकीला घेऊन येणार होता, आयुष्यभर तिला जवळ ठेवण्यासाठी. पतीला मिळायला हवा तो सगळा मान आणि अधिकार तो तिला देणार होता. आज पहिल्यांदाच त्याला जानकीचे महत्त्व समजले होते आणि विवाहाचाही खरा अर्थ उमजला होता. तो विचार करू लागला की खरोखरच 7 फेऱ्यांचे बंधन फार मजबूत असते
आपण कितीही प्रयत्न केले तरी ते सहज तुटत नाहीत. देवाने पत्नी म्हणून त्याच्यासाठी जानकीला निवडले होते. सुलभाशी विवाह करून त्याने देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला. कदाचित म्हणूनच देवाने सुलभाला त्याच्यापासून दूर केले. आपल्या कायद्याप्रमाणेच देवाच्या न्यायालयातही दुसरा विवाह मान्य नसावा. पण आता सगळ्या चुका दुरुस्त करण्याची संधी होती. लगेचच त्याने जयश्रीच्या कुटुंबाला निरोप पाठवला की तो विवाह करणार नाही आणि स्वतः जानकीला घेण्यासाठी निघाला. आज त्याच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद आणि ओढ दिसत होती तितकी कधीच सुलभाशी विवाहाच्या वेळेही दिसली नव्हती. तो जानकीजवळ पोचला, तिची माफी मागितली आणि म्हणाला, चल जानकी, आपल्या घरी चल. आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिला, तू फार सहन केलंस, आता नाही. तेव्हा जानकी म्हणाली, पहा, माझ्या देवाने माझी विनंती ऐकली. म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर होतो पण अन्याय होत नाही. मनापासून केलेली प्रार्थना तो नक्की ऐकतो. जरी उशीर का होईना, आज जानकी खूप आनंदी होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.